दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 5 ऑगस्ट 2024 सायंकाळची स्थिती. उजनी धरण 102.89% उपयुक्त पातळीमध्ये भरलेला आहे. उजनीतून 1,25,000 क्युसेक्सचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. दरम्यान उजनीच्या मुख्य कालव्यामधून सुद्धा आता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होत असून सिनामाडा, दहिगाव आणि भीमासेना जोड कालव्यातही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. वीज निर्मितीकरता 1600 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 118.78 TMCचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे 55.12 TMC इतकं आहे. दरम्यान जे पुणे भागातल्या धरणांमधून पाणी सोडलं जाते त्याचे विसर्ग आता कमी झालेले आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत भीमा खोऱ्याच्या धरणावर अत्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून जो विसर्ग सोडला जातोय तो आता 21,175 क्युसेक इतका आहे. मुळशीमधून 7,113 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. घोडमधून 30,218 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर भामा आसखेड या धरणातून 2,147 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. आंध्रा प्रकल्पातून 1,461 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये पुणे भागात कमी पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे उद्यापासून उजनी येणारी पाण्याची आवकही मंदावणार आहे. आत्ता जो पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तोही आता कमी झालेला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या उजनीमधनं सोडलेलं पाणी आणि वीरच्या पाण्यामुळे भीमा नदी ही संगमच्या पुढे दुथडी भरून वाहती आहे. जवळपास 1,37,000 क्युसेकनं संगमपाशी विसर्ग होता आणि पंढरपूरमध्ये संध्याकाळी भीमा 60,000 क्युसेकनं वाहत होती. मात्र 8 ते 8:30च्या दरम्यान रात्री पंढरपूरमध्ये ही भीमेचा विसर्ग हा 1,00,000 क्युसेकहून अधिक असणार आहे. याकरता भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जी घरं नदीच्या जवळ आहेत तिथील त्या लोकांना झोपडपट्टीमधून हलवण्यात आलेला आहे. तसेच नगरपालिकेची पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज, पोलिसांनीही बंदोबस्त वाढवलेला आहे. आज अधिकाऱ्यांची बैठकही झालेली आहे आणि पूर नियंत्रणाकरता व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या आहेत. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.